राज्यातील नवीन कोविड टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे। मात्र या पॅनलवर मुंबईमधला एकही डॉक्टर नाही आहे आणि त्यामुळे काहीशी नाराजी दिसते आहे। नव्याने स्थापन झालेल्या राज्य कोविड टास्क फोर्सची आज पहिली बैठक सुद्धा होती आहे। मात्र या पॅनलवर मुंबईतील एकही डॉक्टर नाही आहे आणि त्यामुळे नाराजी व्यक्त होताना दिसते आहे। तर डॉक्टर रमण गंगाखेडकर हे या नवीन टास्क फोर्सच्या पथकाचं या पॅनलचं खरं तर नेतृत्व करणार असल्याचं कळतंय। आणि या सगळ्याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम आपल्या सोबत आहेत। रिद्देश, काय अधिकची माहिती आहे? आज बैठक सुद्धा आहे नवीन टास्क फोर्सची। नक्कीच आम्ही आपण पाहिलं तर कोविडचा नवीन व्हेरिएंट JN.1 हा तसा सध्या संपूर्ण राज्यामध्ये त्याचे रुग्ण आहे ते वाढत आहे आणि रुग्ण वाढताचे लक्षात घेता आता राज्य सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे आणि या टास्क फोर्सचं नेतृत्व डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्या थ्रू होणार आहे। मात्र आपण पाहिलं तरी या संपूर्ण टास्क फोर्समध्ये मुंबईच्या एकही डॉक्टरांचा समावेश आहे आणि ह्याची चिंता देखील व्यक्त केली जात आहे। कारण आपण एकंदरीत पाहिलं मुंबईसारख्या शहरामध्ये जिकडे गोवंडी परिसर असेल, धारावी परिसर असेल, मालवणी परिसर असेल, मोठमोठ्या झोपडपट्टी परिसरामध्ये कोविड पसरून आहे ज्या मुंबई याची काळजी मुंबईच्या डॉक्टरांकडून केली गेली होती आणि आता पुन्हा हा कोविडचा नवीन व्हेरिएंट आल्यानंतर पुन्हा त्याचे रुग्ण हे वाढत असताना देखील आता ह्याची टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे। मात्र या टास्क फोर्समध्ये मुंबईचा एकही डॉक्टरची समावेश करण्यात नाही असल्यामुळे आपण पाहिलं तर एक चिंताही देखील व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे आता यामुळे आता पुढे त्यामुळे या बैठकीमधले अपडेट्स सुद्धा तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।